झुले उंच माझा झोका. चला, एवढी फुले होऊन झाली म्हणजे मुंजीची सगळी तयारी झालीच म्हणून समजा. हो ना, आता उद्या मुंज झाली की आम्ही आपले प्रस्थान ठेवायला मोकळे. हो, सांगलीला जाऊन पडतो एकदाचे आमच्या घरी. माधव दादा आला. बाई, अरे वा, मुंजीची जोरदार तयारी सुरू आहे वाटते. बरे तू हातपाय तोंड धुवून घे, मी पाने वाढावयास घेते. नाही माई, नको. आज आम्ही फलाहारच घेऊ. बरे, रमेश सोबत तुझ्या खोलीतच पाठवते मग. बरे. थांब माधवा. माधवा, आज मला एका गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावायचा आहे. ताई काकू, मला सांग, आपल्या पहिल्या रमेची नथ तू कोणाला दिलीस? म्हणजे तू स्वतः कोणाला दिलीस? कशाला अडून अडून विचारतेस? सरळ विचार ना, माझे नाव घेऊन. ठीक आहे, स्पष्टच विचारते मी. कोणालाही घाबरत नाही ही ताई काकू. माधवा, तू ती नथ सुभद्रा वहिनींना दिली होतीस? काय विचारतेय मी? सांग माधवा. दिली ती नथ आम्ही सुभद्रा काकूंना. माधवा, रे साऊबाई, माझे माझे चुकले. मला मला क्षमा करा. आपण फक्त फळे खाणार असे सांगितले होते म्हणून आणली आहेत. हो, तसेच आहे. ठेवा ती फळे तिथे. आपण काय झाले, काय एवढा आनंद व्हावा आज? आपण माझ्याशी 1 दिवस आणि 11 घटकांनी बोललात. आबोला धरला होता ना. ताई, हे घ्या तुमचे पाणी. अगो बाई, तुम्ही कशाच घातलीत अंथरुणे? मी केले असते ना. अगो, काय फरक पडतोय? तूही दिवसभर नाहीतरी राब राब राबतच आहेस. बस इथे जरा 2 घटका. हे घ्या. हे काय? आणि तुमची पाटी कुठे गेली? पाटीवर पुसावे लागते ना, म्हणून मी मोरपिसाने कागदावर लिहिले. अरे वा, तिचे हे कोड कौतुक पुरे झाले. आता माधवा सुद्धा काळा वेळाचे भान असायला हवे. ताबडतोब वर जा आणि तिला सांग ताईने खाली बोलवले म्हणून. सांगते. आणि हो, मी बोलेनच, पण तू सुद्धा समज दे. रमेश आणि माधवा सुद्धा. काय? ठीक आहे, बोलते मी. क क ख रमा. अगो बाई, अजून चालूच आहे का अभ्यास? बरे, आता पुरे हो. चला, निजावयास चला. उद्या मुंज आहे, त्यामुळे लवकर उठावे लागेल, नाही का? चल. आणि माधवा, तूही आता लवकरच निज हो. जास्त ताण नको डोळ्यास. रात्रीचे वाचित बसू नकोस. होय माई. चल. चला यजमान, आता आचमन करूया. आचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः.